नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळला बघून सर्वच फंटा गँग खूपच खुश झालेले असते. तर आदू खूपच इमोशनल झालेला असतो. आता सर्व फंटा गँग गोपाळला म्हणायला लागतात की आला रे आला, कोण आला, विठूच्या वाडीचा वाघ आला. आता इंदू गोपाळला विचारायला लागते की काय रे गोप्या टोप्या, येणार नव्हतास ना? तेव्हा पप्या म्हणतो की येणार का नाही, अरे कोणी बोलावलंय, आपण बोलवल्यावर कोण नाही येणार. यावर इंदू पप्याला म्हणते की पप्या तू तर बोलूच नको, 2 दिवस झाले गोपाळ तुझ्या घरी राहतोय, सांगितलं का नाहीस मला? आणि ती सर्वांकडे बघत म्हणते की मला सोड, आपल्या कोणालाच सांगितलं नाही त्याने, लक्षात ठेवेल हे पप्या. तेव्हा पप्या म्हणतो की लक्षात काय ठेवायचं त्याच्यात, तोच मला म्हणाला होता की कोणाला सांगायचं नाही म्हणून, पण मी त्याला एवढी रिक्वेस्ट केली बड्डेला ये म्हणून तो आला, आणि मी खात्रीने सांगतोय इंदू तू आहेस ना म्हणूनच तो आलाय. तेव्हा गोपाळ खूपच टेन्शनमध्ये येतो आणि पप्याकडे बघायला लागतो आणि त्याला म्हणतो की पप्या. तर इकडे आदूला खूपच वाईट वाटलेलं असतं. आता इंदू पप्याला म्हणते की मला कितीही गोष्टी माहीत असू द्या तरीसुद्धा मला तू सांगायचं. तेव्हा पप्या म्हणतो की हो बाबा हो. आता गोपाळ वैतागत म्हणतो की तुम्ही दोघे जरा गप्प बसता का, आणि तो आदूला म्हणतो की आदू केक काप बघू पटकन. आदू मात्र गोपाळकडे बघतच असतो. आता इम्रानसुद्धा आदूला म्हणतो की आदू महाराज केक कापा ना पटकन, त्या पप्याचा जीव बघा कसा चाललाय केकसाठी. तेव्हा आदू म्हणतो की 1 सेकंड, आणि तो गोपाळकडे बघत गोपाळला म्हणायला लागतो की गोपाळ दादा तू 2 दिवसापूर्वीच आलाय. तेव्हा इंदू आणि गोपाळ एकमेकांकडे बघायला लागतात. आता आदू गोपाळला विचारतो की मग तू घरी का नाही आलास, तर मग कुठे होतास. यावर गोपाळ सांगतो की मी निमणीच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून जॉईन झालोय. तेव्हा इंदूसुद्धा सांगते की आणि गेले 2 दिवस तो पप्याच्या घरी. आता गोपाळ सांगतो की हॉस्पिटलमधून क्वार्टर्स मिळणार आहेत, ते मिळाले की तिकडे जाणार आहे. तेव्हा आदूला खूपच वाईट वाटतं आणि तो म्हणतो की म्हणजे गोपाळ दादा माझ्या बड्डेसाठी नाही आला. मला वाटत होतं की गोपाळ दादाने माझ्या बड्डेसाठी यावं, पण गोपाळ दादाला नव्हतं वाटत. तेव्हा इंदू म्हणते की अरे आदू आलाय ना आता तो. तेव्हा आदू म्हणतो की आलाय म्हणजे गोड मानू का, तुम्ही दोघे ना नेहमी असंच करता, तुम्ही दोघांनाही सगळं माहिती असतं पण मला काहीच सांगत नाही तुम्ही. यावर गोपाळ विषय बदलत म्हणतो की अरे आदू केक काप पटकन, त्या पप्याच्या पोटात बघ कावळे ओरडायला लागले, चल काप पटकन. तेव्हा सर्वच आदूला म्हणायला लागतात की हो हो आदू काप. तेव्हा आदू खूपच रागाने केक कापायला लागतो. तेव्हा सर्वच जण शॉक होऊन आदूकडे बघायला लागतात. आता आदू म्हणतो की कापला केक खाऊन घ्या, आणि रागाने म्हणतो की हॅपी बर्थडे टू मी, आणि तो रागातच तिथून निघून जातो. तेव्हा सर्वच जण आदूला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आदू कोणाचंही काही ऐकत नाही. आता गोपाळसुद्धा आदूला आवाज देत असतो की आदू थांब, मात्र आदू तिथून निघून जातो. तेव्हा इंदू रागाने गोपाळकडे बघत त्याला म्हणते की सगळं ना तुझ्यामुळेच झालंय. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ आदूची वाट पाहत असतात. मोठ्याबाई खूपच वैतागलेल्या असतात आणि त्या म्हणतात की कधी पण यायचं कधी पण जायचं, कुणाला कशाचं दडपणच राहिलेलं नाहीये, आणि म्हणतात की आईला सुद्धा सांगायचं नाहीये कुठे गेलाय काय माहिती. आता तितक्यात तिथे आदू येतो. आता मोठ्याबाई आदूकडे बघायला लागतात आणि खूपच रागात विचारतात की अधोक्षच काय चाललंय तुझं, कुठे गेला होतास, आणि ही कसली आहे मनमानी. आणि त्यांचं लक्ष आदूच्या पायाकडे जातं आणि आदूच्या पायातील चप्पल बघून त्या रागाने आदूला म्हणतात की बाहेर जा, आधी बाहेर जा तू. तेव्हा आदू आश्चर्याने मोठ्याबाईंना विचारतो की आत्ता काय केले मी. तेव्हा मोठ्याबाई आदूला म्हणतात की काय केले, घरामध्ये पायात चप्पल घालून असं येतं का कुणी. तेव्हा आदूला खूप राग येतो आणि आदू म्हणतो की एक काम करतो, घराच्या बाहेरच निघून जातो ना मी. तेव्हा मोठ्याबाई खूप शॉक होऊन आदूला म्हणतात की काय बोलतोयस तू, हे असं बोलले का मी तुला, बाहेर जा आणि चप्पल काढ आणि मग आतमध्ये ये, एवढंच बोलले. तेव्हा आदू रागाने म्हणतो की नाही मी घराच्या बाहेरच जातो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अरे चप्पल काढ आणि मग ये आत, हेच बोलते ना मी. आता आदूला खूपच राग आलेला असतो आणि तो रागात ओरडत म्हणतो की आई तू ओरडून बोलू नकोस, आता लहान नाही राहिलोय मी. तेव्हाच तिथे व्यंकू महाराज येतात आणि आदूला असं मोठ्याबाईंवरती चिडलेलं पाहून ते आदूला म्हणतात की अधोक्षच अरे काय आहे हे, अरे कसं बोलतोयस तू आईशी, बरोबर आहे का हे. तेव्हा आदू खाली मान घालून उभं राहतो. तेव्हा मोठ्याबाईंना आदूचा खूपच राग येतो आणि त्या म्हणतात की तुम्ही बोललात ना आता, हा काय बोलणार नाही, खाली मान घालून उभं राहील फक्त, पण आईचं तसं नाही ना, आई हक्काची आहे, तिला ना काही पण बोला, तिला कसंही रागवा. तेव्हाच तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो की तो तुमच्यावर नाही रागवलाय, माझ्यावर रागवलाय.
लपवलंय. तेव्हा सर्व पाठी वळून बघायला लागतात. आता गोपाळ वाड्याच्या बाहेरच उभा राहिलेला असतो. आता गोपाळकडे बघून सर्वजण शॉक झालेले असतात. आता करिश्मा गोपाळला बघून मात्र खूपच खुश झालेली असते. आता सर्वजण बाहेर येतात आणि सर्वजण गोपाळकडे बघायला लागतात. आता व्यंको महाराज गोपाळकडे बघत म्हणतात की गोपाळ, आणि ते धावतच गोपाळजवळ जायला लागतात. तर बाकीचे सर्वसुद्धा गोपाळला भेटायला धावतच बाहेर येतात. आता व्यंको महाराज गोपाळजवळ येतात आणि त्याच्याकडे बघायला लागतात. ते खूपच इमोशनल झालेले असतात. आता नारायणी धावतच गोपाळला जाऊन मिठी मारते आणि इकडे मोठ्या बाई तर खूपच शॉक झालेले असतात. आता आदूसुद्धा बाहेर येतो आणि गोपाळकडे बघायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई आदूकडे खूप टेन्शनमध्ये येऊन बघत असतात. आता नारायणी गोपाळला विचारते की गोपाळ, तू कधी आलास? तर इकडे शकुंतला आणि व्यंको महाराज गोपाळला घरी आलेलं पाहून खूपच इमोशनल झालेले असतात. आता नारायणीसुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि ती रडत आदूला म्हणायला लागते की आदू, बघितलंस का कोण आलंय? आदू मात्र काहीच न बोलता गोपाळकडे बघत असतो. आता नारायणी म्हणते की गोपाळ, आदू हे दोघे बंधू जेवित होते दही भात लिंबू. तेव्हा सर्वजण खूपच इमोशनल झालेले असतात. तर मोठ्या बाई रागाने गोपाळकडे बघत असतात. आता नारायणी गोपाळला म्हणते की गोपाळ, अगदी वेळेत आलायस बघ. तर इकडे शकुंतला आणि व्यंको महाराज गोपाळकडे बघून खूप रडत असतात. आता नारायणी गोपाळला म्हणते की आज काय आहे माहिती आहे का? आज होळीचा सण आहे आणि आज आपल्या अधोक्षजचा वाढदिवस पण आहे. आणि तुला माहिती आहे आज पुरणाची पोळी पण केली आहे. आणि कुणी केली आहे माहिती आहे का? आपल्या शकू काकूने. तुला आवडतं ना? चल तुला गरम गरम जेवायला वाढते, चल पटकन, असं म्हणून ती गोपाळच्या हाताला पकडून त्याला चल म्हणायला लागते. तेव्हा गोपाळ नारायणीला म्हणतो की ताई अगं थांब. तेव्हा नारायणी गोपाळकडे बघायला लागते. आता गोपाळ नारायणीला म्हणतो की मला आधी सांग, तू कशी आहेस आणि माझा देवराया कसा आहे आणि कुठे आहे तो? तेव्हा नारायणी सांगते की देवराया, अरे गरम गरम पुरणाची पोळी खाऊन झोपला पण. आता शकुंतला पण सांगायला लागते की अरे इतका दंगा करतो ना तो दिवसभर, काय सांगू तुला, आणि म्हणते की ये ना त्याला भेटायला, आता झोपलाय तो, भेटून जा ना. आता गोपाळ शकुंतलाजवळ येतो आणि म्हणतो की आधी तुला भेटतो आणि विचारतो की कशी आहेस मावशी? तेव्हा शकुंतला सांगते की अरे कशी असणार आहे तुझ्याशिवाय? तेव्हा शकुंतला त्याला म्हणते की आता तू आला आहेस ना, सगळं ठीक होईल, आणि विचारते की आत्ताच आलाय का रे पुण्यावरून? पण गोपाळ मात्र शांतच असतो. आता शकुंतला गोपाळला विचारते की आणि सामान कुठे आहे रे तुझं? मी आतमध्ये घेऊन जाते, कुठे आहे सामान? अचानक आलास असं म्हणून ती इकडे तिकडे बघायला लागते. म्हणते की नाही म्हणजे मला खूप बरं वाटलं तू आल्यामुळे, पण अचानक. तेव्हा आदू गोपाळला म्हणतो की बोल ना, बोल ना, सांग ना सगळ्यांना पण इथे कळू दे ना. यावर गोपाळ काहीच बोलत नाही. तो शांतपणे खाली मान घालून उभंच असतो. आता आदू सर्वांना म्हणतो की तुम्हाला काय वाटतंय? तो माझ्या बड्डेसाठी आलाय? आणि रडत म्हणतो की मला पण असंच वाटलं होतं. तुम्हाला काय वाटतं ते? तो आपल्या घरी आलाय? गैरसमज आहे हा तुमचा. तो काय आपल्या घरी नाही आलाय. 2 दिवसापूर्वीच विठूच्या वाडीमध्ये आलाय तो. आता हे ऐकून सगळेजण खूपच शॉक होतात आणि आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागतात. आदू म्हणतो की तो कुठे होता, काय करत होता, विचारा ना त्याला. आता शकुंतला गोपाळला म्हणते की गोपाळ, अरे काय बोलतो आहे हा? तू 2 दिवसापूर्वीच आला आहेस इथे आणि घरी का नाही आलास? आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की पप्प्या आणि इंदू बोलत असतात. आता पप्प्या इंदूला म्हणतो की इंदे, गोपाळला मानलं पाहिजे. आपण फक्त म्हणालो की मोठा झाल्यावर हे करू ते करू, पण जे ठरवलं ना ते फक्त केलं डॉक्टर गोपाळ दिग्रजकरांनी. यावर इंदू म्हणते की पण काय फायदा लोकांची तब्येत नीट करायची आणि स्वतःची तब्येत बिघडून ठेवायची? जो मुलगा आपल्या घरच्यांसोबत नीट बोलत नाही ना त्याच्याबद्दल मला काही ऐकायचं नाही. तेव्हा पप्प्या म्हणतो की अगं त्याचं हे वागणं आपल्यासाठी नवीन आहे का? थोडा आखूड आहे पण मनाने खूप चांगला आहे तो, तुला तर माहितीच आहे की सगळं. यावर इंदू म्हणते की मला नाही माहिती आणि रागाने म्हणते की आणि तू ना पप्प्या त्याचं कौतुक करणं बंद करा. दगडी काळजाचा गोप्या घमंडी, काय समजतो रे तो स्वतःला? कशाचा माज आहे रे त्याला एवढा? जा म्हणावं पुण्याला परत. कशाला आलाय काय माहिती? बघ तुला मिळते का ट्रान्सफर का ते ट्रान्सफर काय असतं ते? तेव्हा पप्प्या इंदूला म्हणतो की असं जाऊन सांगू का त्याला? यावर इंदू म्हणते की जा सांग. तेव्हा पप्प्या गोपाळला फोन लावत इंदूला म्हणतो की बघा. तेव्हा इंदू म्हणते की हो सांग, मला नाही काही फरक पडत. आता पप्प्या गोपाळला कॉल करतो आणि म्हणतो की इंदी म्हणत आहे की तू परत शहरात जा, ट्रान्सफर करून घे. तेव्हा इंदू खूपच घाबरते आणि पटकन पप्प्याच्या हातातून मोबाईल ओढून घ्यायला लागते.
पण पप्या तिचं काही नाही ऐकता गोपाळला सांगत असतो की तू आलास इकडे, घरच्यांना बोलत नाही काय नाही आणि इकडे येऊन माजल्यासारखं करत आहे, तू जा बाबा परत. तेव्हा इंदू घाबरून पप्याच्या हातातून मोबाईल घेते, तर पप्याने गोपाळला कॉल केलेलाच नसतो. आता पप्या इंदूला म्हणतो की मी लावलाच नव्हता फोन. आता यावर इंदू रागाने पप्याला म्हणते की गोपाळबद्दल काही बोलायचं नाही आहे, एकतर एवढ्या मुश्किलीनं तो आलाय, गेला परत तर. तेव्हा पप्या म्हणतो की अगं तूच तर म्हणतेस ना की सर्किटच आहे, ट्रान्सफर घेऊन जा म्हणावं त्याला तिकडेच. यावर इंदू चिडून म्हणते की मी वाटेल ते बोलेन, पण तुम्ही कोणी नाही बोलायचं, असं म्हणून ती तिथून जायला लागते आणि परत जाता जाता थांबते. आता पप्या तिच्याजवळ जातो आणि विचारतो की काय काय झालं. तेव्हा इंदू लाजून हसत तिथून निघून जाते. पप्या मात्र खूपच शॉक होऊन इंदूकडे बघत असतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की व्यंकू महाराज म्हणतात की गोपाळ तू नक्की आला आहेस ना रे. तेव्हा गोपाळ सांगतो की मी इथल्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झालो आहे 1 वर्षासाठी. तेव्हा शकुंतला त्याला विचारते की मग घरीच राहायला येशील ना. तेव्हा गोपाळ सांगतो की हॉस्पिटलमधून क्वार्टर्स मिळणार आहेत, मिळाले ना की पत्ता पाठवतो, तू आलीस ना भेटायला तर बरं वाटेल मला, असं म्हणून तो आदूजवळ जातो आणि त्याला मिठी मारून रडायला लागतो. सगळेजण खूपच इमोशनल झालेले असतात. आता गोपाळ आदूला म्हणतो की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदोक्षज महाराज. आता आपला गोपाळ दादा असाच सर्किट आहे असं समजून माफ कर रे, आशीर्वाद वगैरे काही देत नाही कारण त्याच्यावर काही माझा विश्वास नाही, पण तुला जे काही हवं आहे ना त्याच्यासाठी तू कष्ट केलेस तर तुला ते नक्की मिळेल, येतो मी, असं म्हणून तो निरोप घेण्यासाठी हात पुढे करतो. पण आदू मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा आता व्यंकू महाराज तिथेच आदूजवळ उभा असतात, पण गोपाळ त्यांच्याशी काहीच न बोलता त्यांच्यासमोरून नारायणी आणि शकुंतलाजवळ जातो. हे बघून सर्वांनाच खूप वाईट वाटतं. व्यंकू महाराज तर खूपच इमोशनल होतात आणि ते खूप रडायला लागतात. आता नारायणीसुद्धा रडत म्हणते की गोपाळ जेवून तरी जा. तेव्हा गोपाळ तिला म्हणतो की तुला क्वार्टर्स मिळाले की पत्ता पाठवतो, तिकडेच ये तू पुरणपोळ्या घेऊन आणि सोबत देवरायला सुद्धा घेऊन ये, त्यालाही त्याच्या मामाला भेटू दे आणि येतो मी, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तेव्हा शकुंतला त्याला आवाज देत म्हणते की गोपाळ अरे तुझ्या बाबांना तरी भेटून जा. तेव्हा गोपाळ खूपच इमोशनल झालेला असतो आणि तो मागे वळून बघतो आणि वर आकाशाकडे बघून म्हणतो की बाबा बाबा ऐकताय ना. तेव्हा सगळेच खूप शॉक होऊन गोपाळकडे बघायला लागतात. आता गोपाळसुद्धा वर बघत म्हणतो की मी आवाज देतोय पण कोणी उत्तरच देत नाहीये, जेव्हा माझा अंता काका गेला ना तेव्हा माझे बाबासुद्धा गेले, असं म्हणून तो तिथून निघून जातो. शकुंतला इकडे खूपच रडत असते. मोठ्या बाई मात्र खूपच खुश झालेले असतात. आता व्यंकू महाराजांना सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि ते सुद्धा खूपच रडत असतात. बाकीचे सगळे सुद्धा खूपच इमोशनल झालेले असतात आणि आपला अदूसुद्धा खूपच रडत असतो. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.